नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण एक छानपैकी गेम घेणार आहोत आणि आपल्या माइंडला जरा काय करायचं, चालना द्यायची आहे। इथं काही अक्षरे लिहिलेली आहेत। अ लिहिले 2 वेळा, ब लिहिलं आहे 2 वेळा आणि क लिहिलं आहे 2 वेळा। तर आपल्याला काय करायचं आहे, यातल्या सेम अक्षरांना जोडायचं आहे, पण त्या रेषा एकमेकांना चिकटल्या नसल्या पाहिजेत। आता अ ला अ जोडायचं, ब ला ब जोडायचं आणि क ला क जोडायचं, पण रेषा एकमेकांना चिकटल्या नसल्या पाहिजेत। चला आपण ट्राय करून बघूया। आपण काय करूया, पहिल्यांदा या ब ला ब जोडूया, त्यानंतर आपण काय करूया, इकडून क ला क जोडूया। आता राहिला अ चा प्रश्न, आपण काय करूया, मग ते अ जोडायचे आपल्याला। बघा, मी काय सांगितलं, रेषेला रेष जोडली नसली पाहिजे, हे चुकीचं आहे। असं करून नाही चालणार आपल्याला। तर काय आपल्याला करता येईल, आपल्याला जरा डोकं चालवायला पाहिजे। चला आपण हे पुसूया आणि पुन्हा दुसरं काहीतरी करून बघूया आपण, जेणेकरून त्या रेषा एकमेकांना चिकटल्या नसल्या पाहिजेत। काय करता येईल, जरा तुम्हाला काही सुचते का बघा जरा। दुसरा आपण ट्राय करून बघूया। पहिल्यांदा आपण अ ला अ जोडून बघूया, तरी पण आपल्याला ते नाही करता येणार। क ला क जोडलं, पण ब ला ब आपण कसं जोडू शकतो, ते ब ला ब पण आपल्याला इकडूनच घ्यावं लागतंय, तरी पण व्यवस्थित नाही येणार। हे इथं पण जोडलं, इथं पण जोडलं, हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे। बघा, आणि तुम्हाला काही सुचतंय का, काय करू शकतो आपण। आता आपण ब ला ब जोडलं, क ला क जोडलं, शेवटी आता आपण नंतर अ ला अ जोडून बघितलं सुरुवातीला, तरी पण ते बरोबर नाही आलेलं। मग काय करता येईल आपल्याला। चला आता आपण काय करूया, जरा ह्या अ ला अ इथून मधून रेष घेऊन बघूया। अ ला अ तर आपण जोडलं, पण बाकीची अक्षरे आपण कशी जोडणार, हे आहे मग ह्या रेषेवरच जाते ना असं इकडून, हे पण रॉंगच आहे। बघा, आणि आपण काय करू शकतो, आपण जरा दुसरी आयडिया करून बघूया। रेषा तर आपल्याला एकमेकांना चिकटता कामा नयेत आपल्या रेषा। आपण काय करू शकतो ह्याच्यावर, बघा आपण काय करूया, या क च्या मधून जरा घेऊन बघूया। असं जर घेतलं आपण तर तरी पण नाही चालणार, ते पण क च्या मधून आलं ना, ते तसं पण नाही चालणार आपल्याला घेऊन, हे पण रॉंगच आहे। जरा आपल्याला डोकं चालवायला पाहिजे। आता जरा आपण काहीतरी विचार करूया ह्याच्यावर। रेषा एकमेकांना जोडल्या नसल्या गेल्या पाहिजेत त्या। आता आपण काय करू शकतो, बघा जरा, मला जरा एक आयडिया सुचलेली आहे। की आपण काय करूया, पहिल्यांदा या क ला क जोडूया असं, त्यानंतर आपण ब ला ब असं जोडूया। आता जरा आपल्याला अ ला अ जोडायचं आहे, आपल्याला मग थोडंसं डोकं चालवलं पाहिजे काहीतरी, की तुम्हाला काय सुचते का बघा जरा, काय करू शकतो आपण ह्याच्यावर। मी जरा डोकं चालवायला लागले। जरा आपण काय करूया, हे आता अ ला आपल्याला वाट इथून आहे का बघू, थांबा जरा। हा, जरा मला सुचलेलं आहे काहीतरी। आपण असं इकडून जाऊया, कशालाही चिकटवायचं नाही आहे आपल्याला, त्या चौकोनाला पण रेष चिकटली नसली गेली पाहिजे। हे बघा, असं आपण इकडं कडे आलेलो आहोत। बघा, तुम्हाला समजलं काय केलं, पहिल्यांदा क ला क जोडलं, परत ब ला ब जोडलं, आणि या अ मधून आपण इकडून हळुवारपणे या चौकोनाला रेषा न चिकटवता इकडून आपण असं या अ कडे आलेलो आहोत। बघा, हे छानपैकी कोडं असं सोडवलेलं आहे। जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा, आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण अशी अनेक नवनवीन कोडी
घेऊया आणि तुमच्या